नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण क्रिएटिनिन बद्दल बोलणार आहोत. क्रिएटिनिनवर आधारित अनेक व्हिडिओ आपण आधीच बनवले आहे, पण जेव्हा पेशंट ओपीडी मध्ये येतो तेव्हा त्याच्याशी बोलताना एक गोष्ट स्पष्टपणे समजते की क्रिएटिनिन बद्दल त्यांच्या मनात अनेक शंका आणि गोंधळ आहे. त्यामुळे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की क्रिएटिनिन म्हणजे काय, याच्या निर्माणावर आपल्या शरीरात कोणती लक्षणे निर्माण होतात आणि आपण याला कसे नियंत्रित करू शकतो. तर आपण प्रथम क्रिएटिनिन समजून घेऊया. हे क्रिएटिनिन म्हणजे काय, म्हणून पहिली गोष्ट समजून घ्या की क्रिएटिनिन प्रत्येकाच्या शरीरात तयार होते. ते प्रत्येकाच्या मूत्रपिंडात तयार होते. ते फिलिपच्या शरीरात देखील तयार होते. ते सामान्य माणसाच्या शरीरात देखील तयार होते आणि ते जवळजवळ त्याच प्रमाणात तयार होते. असे घडत नाही की मूत्रपिंड फिलिपच्या शरीरात तयार होते आणि सामान्य माणसाच्या शरीरात तयार होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे क्रिएटिनिन हा एक टाकाऊ पदार्थ आहे, जो आपण अन्न खातो तेव्हा स्नायूंमध्ये तयार होतो. आहार आपल्या रक्तात गेला, रक्तातून विविध शरीराच्या भागांमध्ये गेला, तसंच तो आपल्या स्नायूंमध्येही गेला. जेव्हा आहार स्नायूंमध्ये गेला तेव्हा त्यांनी पचवलं, तर त्यावेळी पचनाच्या प्रक्रियेत त्याच्या मेटाबॉलिझमच्या वेळी एक छोटा अपशिष्ट पदार्थ तयार झाला, जो आहे क्रिएटिनिन. कारण हा अपशिष्ट पदार्थ आहे, त्यामुळे तो शरीरातून बाहेर जाणं आवश्यक आहे आणि हे काम करते आपल्या प्रिय किडनी, जी आपल्या शरीरात दोन असते. जेव्हा आपल्या किडनीला कोणत्याही कारणाने नुकसान होतं, जसं की उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर कोणत्याही कारणामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे क्रिएटिनिन शरीरात तयार होत राहतो, पण त्याचा निघालेला थांबतो. हे समजून घेण्यासाठी आपल्या घरातल्या वॉश बेसिनचं उदाहरण घ्या. वॉश बेसिनमध्ये आपण नळ उघडतो. जेव्हा ड्रेनेज स्वच्छ असतं तेव्हा वॉश बेसिनमध्ये पाणी जमा होत नाही. पण जसेच आपल्या ड्रेनेजमध्ये थोडीशी अडथळा येते, तसंच काय होतं, पाणी भरायला लागते. तसंच आपल्या शरीरातही होतं. क्रिएटिनिन तयार होत राहतो, पण बाहेर जात नाही. त्यामुळे तो रक्तात जमा होऊ लागतो. आणि हे पाहून आपल्याला मूत्रपिंड किती चांगले काम करत आहे याची कल्पना येते. जर तुमच्या वॉशबेसिनमध्ये साचलेल्या पाण्याचे प्रमाण पाहून तुम्हाला कल्पना येत असेल की तपासणी 100% किंवा 50% झाली आहे, तर तुम्ही ते करू शकता. इडियाच्या प्रमाणेच आपणही क्रिएटिनिन पाहून आपल्या रक्तात किती क्रिएटिनिन जमा होत आहे हे पाहू शकतो. त्याला पाहून आपल्याला कल्पना येते की किडनी किती चांगलं काम करत आहे, ज्याला आपण एक्स-रे असेही म्हणतो. पण आज आपण बद्दल बोलणार नाही. आपण पाहूया की जेव्हा क्रिएटिनिन आपल्या शरीरात वाढतो तेव्हा कोणती लक्षणे दिसतात. कारण क्रिएटिनिन स्वतः एक अपशिष्ट पदार्थ आहे. जर शरीरात क्रिएटिनिन जमा होईल तर काही ना काही परिणाम तर देईल. जेव्हा क्रिएटिनिन शरीरात जमा होतो तेव्हा सर्वात प्रथम लक्षण म्हणजे थकवा. पेशंटला थकवा जाणवायला लागतो आणि कमजोरी सुरू होते. ज्यांना क्रिएटिनिन वाढत असल्याचं माहिती असतं त्यांना हे लक्षात येतं. ज्या रुग्णांना माहीत नसते की त्यांचे मूत्रपिंड खराब होत आहे, जर त्यांच्या शरीरातील प्राणी वाढला तर त्यांना फक्त कमकुवतपणा जाणवेल. अरे, कमजोरी म्हणजे रक्त कमी झालं असेल किंवा मी जास्त थकले असेल. ते असे पेशंट काय करतात, तो मल्टीव्हिटॅमिन घेत राहतो. ते मल्टीव्हिटॅमिन घेत राहतात, थोडा आराम देतात, पण ते अपयशी ठरतात. व्याजदार रुग्णाला त्याच्या कमकुवतपणावर मात करता येत नाही. पहिलं लक्षण म्हणजे कमजोरी. दुसरं म्हणजे स्नायूंमध्ये कडकपणा येऊ लागतो, म्हणजे स्नायूंचा प्रकार बदलायला लागतो. शरीर खूप भारी भारी वाटायला लागते. तुम्हाला जाणवणारे तिसरे लक्षण म्हणजे त्वचेवर पुरळ येणे. जेव्हा आपल्या शरीरात क्रिएटिनिन वाढतो तेव्हा रक्तात क्रिएटिनिन वाढतो आणि तो तुमच्या प्रत्येक ठिकाणी जमा होतो. जे लोकांची त्वचा संवेदनशील असते तिथे पुरळ येऊ लागतात. त्यांना माहिती असतं की खाज येऊ लागते. म्हणून जर अशी खाज येत असेल जी दिव्यांनी ब्री होत नसेल, हे तुमच्या किडनीच्या खराब होण्यामुळे होत असू शकते. हे काही लक्षण आहे. हे खूप सामान्य लक्षण आहे. या लक्षणांव्यतिरिक्त क्रिएटिनिन तुमच्या शरीरात काही खास वाढवत नाही. फक्त हेच ते निर्माण करते. पण क्रिटिकल लेवल खूप जास्त वाढल्यास समस्या निर्माण होते. 15, 16, 17 आहेत एक अडचण येते. ती म्हणजे तुमच्या सर्व गोष्टींमध्ये, स्नायूंमध्ये, तुमच्या हृदयात जे प्रत्येक सेकंदाला धडधडतं, त्याच्या बंद होण्याची शक्यता वाढते. कारण स्नायू खूप थकलेले असतात. जो त्यांना रक्त जात आहे ते गंध जात आहे.
त्यामुळे हृदयाला त्रास होण्याची शक्यता वाढते आणि याच कारणामुळे पेशंटला डायलिसिस त्या स्तरावर जाऊन करावं लागतं. ते येणार आहे सिमटच्या बाबतीत की जेव्हा क्रिएटिनिन वाढेल तेव्हा तुमच्या शरीरात कोणती कोणती लक्षणं दिसतील. आता प्रश्न आहे की आपण याला कसे नियंत्रित करायचे. आता पुन्हा आपण वॉश बेसिनच्या आत जाऊ. आता जर तुम्हाला वॉश बेसिनमध्ये जमा झालेलं पाणी कमी करायचं असेल तर तुमच्याकडे कोणते दोन मार्ग आहेत विचार करा. एक म्हणजे तुम्ही टॅप बंद कराल किंवा ड्रेस काढाल, बरोबर? हेच दोन मार्ग आहेत. याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. हेच शरीराबाबतही आहे. जर आपल्याला शरीरात क्रिएटिनिन लेवल नियंत्रित करायचा असेल तर आपण त्याची उत्पादन नियंत्रित करू शकतो किंवा त्याचे उत्सर्जन नियंत्रित करावे लागेल. हेच लक्षात ठेवूया. जेव्हा कधी कोणाला किडनी फेल झाल्याचा पेशंट असतो तेव्हा आपल्याला दोन्ही पद्धतींवर एकत्र काम करावं लागतं. आधी आपल्याला उत्पादन नियंत्रित करावं लागेल म्हणजे अतिरिक्त उत्पादन होऊ नये. कारण माझ्याकडे आधीच खूप आहे. जर उत्पादन वाढलं तर लेवल आणखी वेगाने वाढतील. तर आपण काय करणार? सर्वप्रथम आपण आपल्या खाण्याच्या सवयी बदलू. आपण त्या अन्नपदार्थांचे सेवन कमी करू किंवा थांबवू. क्रिएटिनिन जास्त बनवते, जसे की जर एखाद्या किडनी फेल झालेल्या पेशंटने दूध जास्त घेतलं किंवा एग्स जास्त घेतलं किंवा नॉनव्हेज खात असेल, मटण खात असेल तर त्याच्या शरीरात क्रिएटिनिनची मात्रा खूप जास्त वाढते. कारण क्रिएटिनिन प्रोटीनचं बाय प्रोडक्ट आहे. जितकं प्रोटीन खाल्लं जाईल तितकं क्रिएटिनिन तुमच्या शरीरात तयार होईल आणि तितकंच ते जमा होईल. मग आपण काय करावे? आपल्याला प्रोटीन फ्री डाएटवर जावे लागेल किंवा हलक्या प्रोटीन डाएटवर जावे लागेल. दोन्हीपैकी एक डाएट आम्हाला निवडायचं असतं. प्रोटीन फ्री मध्ये काय करणार? सगळं बंद करणार आणि हलक्या प्रोटीन डाएटमध्ये आम्ही भाज्या खाणार आहोत पण नॉनव्हेज प्रोटीन घेत नाही. यामुळे असं होतं की शरीरात जो क्रिटिक फॉर्मेशन आहे तो अतिरिक्त नसतो. जो आपण दररोज काहीतरी खातो, जसे की रोटी खातो, भात खातो, त्यामुळे थोडीफार उत्पादन होईलच पण अतिरिक्त उत्पादन होत नाही. ठीक आहे. आता मी माझ्या खाण्यावर थोडे नियंत्रण ठेवले आहे. आता आपण याला किडनीच्या मार्गानेही नियंत्रित करू शकतो. आता किडनी कधीच स्वतःहून खराब झाली नाही. काही ना काही कारण होतं. तो ते बीपी असू शकतं, ते शुगर असू शकतं. कारण काहीही असो, ते ल्युप्स आहे. आता जर आपण या कारणावर काम केले आणि किडनीला आणखी खराब होऊ दिलं नाही तर काय होतं? म्हणजे क्रिएटिनिन लेवल स्थिर होतात. आता जेव्हा एकदा ते स्थिर झाले तर तुम्ही तिथून काही प्रमाणात एक्सपर्ट करू शकता. तर आपण काय करणार? आपण रक्तदाब, साखर आणि या प्रत्येक कारणाची ओळख पटवू. जसे की रक्तदाबामुळे तुमचे मूत्रपिंड का खराब होत आहे. तुम्ही औषधे घेत असतानाही तुमचे रक्तदाब जास्त राहतो किंवा रात्री ते वाढते. म्हणून जर तुमचा रक्तदाब रात्रीच्या वेळीही वाढत असेल, अगदी 24 तासांसाठीही, तर तो तुमच्या मूत्रपिंडांना दररोज नुकसान पोहोचवत आहे. जेव्हा जेव्हा ते नुकसान करते तेव्हा तुम्ही औषधं घेत असतानाही तुमचे प्रमाण वाढतच राहील. हे कोणत्याही रुग्णासोबत होईल. समजलं का? त्यामुळे तुम्हाला आधी हे करायचं आहे की तुमच्या बीपी आणि साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व ताकद लावायची आहे. मी पुन्हा एकदा सांगेन की मी माझा रक्तदाब आणि साखर नियंत्रित करण्यासाठी माझे सर्व प्रयत्न केले पाहिजे. कारण यामुळे मूत्रपिंडाचे पुढील नुकसान थांबेल आणि जेव्हा पुढील नुकसान थांबेल तेव्हाच पुनर्प्राप्ती सुरू होईल. पुनर्प्राप्ती आणि नुकसान या दोन्ही गोष्टी एकत्र चालू शकत नाहीत. तुम्हाला नुकसान थांबवायचं असेल तर तुम्हाला कारणांवर किंवा आजाराच्या जडावर काम करायचं आहे आणि किडनी फेल होण्यामागे जी जड आहे ती बहुतेक 80% केसांमध्ये बीपी आणि साखर असते. त्यामुळे बीपी आणि साखरेवर नियंत्रण ठेवणं म्हणजे जडाला संपवणं आहे. आता किडनीच्या आत काही नुकसान झालं आहे, काही भाग खराब झाला आहे. कदाचित आमच्या किडनीला बंद झालं आहे, फायब्रॉइड झालं आहे. जर तो असा रिकव्हर झाला नाही, जो असा मेला आहे, तो जिवंत राहू शकत नाही. हे देखील आहे की किडनी पुनर्जन्म करत नाही, हे एक तथ्य आहे. पण मूत्रपिंडात त्याचे कार्य वाढवण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ, समजा एका व्यक्तीने त्याची किडनी दुसऱ्या व्यक्तीला दिली कोणत्याही कारणाने. आता एक किडनी राहिली तरीही त्या व्यक्तीच्या शरीरात कितीही युरिया वाढत नाही. कारण किडनीला तिची क्षमता आहे स्वतःला वाढवण्याची. आपल्याला ही क्षमता एक किडनी असलेल्या रुग्णातही वापरायची असते. त्यामुळे आपल्या शरीराला ते वातावरण द्यावे लागते जिथे किडनीला तिची वाढ करण्याची संधी मिळेल. जेव्हा आपण बीपी
नियंत्रित केला तेव्हा तिला आणखी नुकसान होणं थांबलं आणि मग ती तिच्या क्षमतांचा वापर करते. आपल्या किडनीच्या कार्यक्षमतेला वाढवण्यासाठी काम करायला सुरुवात करतो. थोडंफार औषधं घेतलं जातं, वातावरण तयार करण्यासाठी. काम तर शरीराने स्वतःच करायचं असतं. आणि जेव्हा हे सुरू होतं तेव्हा क्रिएटिनिनची पातळी खूप जलद कमी होऊ लागते आणि 15-20 दिवसांच्या आत तुम्हाला रिपोर्ट्समध्येही दिसायला लागेल की माझ्या किडनीची कार्यक्षमता आधीच्या तुलनेत चांगली झाली आहे. आता तुमच्या मनात अजूनही खूप सारे शंका असतील, त्यामुळे मी इच्छितो की या शंकांना स्पष्ट करण्यासाठी काही रिपोर्ट्स आणि कथे पहा.